तेव्हा पण तुम्ही सांगाल तसं जनसामान्यांचा विचार करणार कोण, आमच्या शेतकऱ्यांचा विचार करणार कोण? या शेतकऱ्यांना द्यायला तुम्हाला किती रुपये, 1000 रुपये टाकले, 1000 रुपये. बिहारमध्ये त्या बहिणीला न मागता किती, 10,000. आणि इथे जो कष्टलेला आहे, जो पिचलेला आहे, जो या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक संकटामुळे नडलेला आहे, त्याला मात्र गावभर गोंगाट करून 1000 रुपयाची टाकायची, एक बिस्किट टाकल्यासारखं. आणि बाबा निवडणुका आल्या, दिवाळीपूर्वी आम्ही तुम्हाला दिलं म्हणजे काय, आपण घरचं डबोलं दिलं का काय, आपलं ठेवायचं झाकून, त्या ठिकाणी कोणाला वाटा द्यायचा नाही, ही वृत्ती आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांवर तुटून पडलं पाहिजे. कोणत्याही कार्यकर्त्याला हे बळ आहे आणि त्याने ते वापरलं पाहिजे. मुळात कार्यकर्ता कुणाला म्हणायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कार्य करत राहिलेला आहे, पद आहे की नाही त्याचा विचार त्याच्याकडे नाही, तो नेहमीच कार्य करत राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून माझ्या पक्षाचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करत राहील. दुसरं, आमचा कार्यकर्ता निष्ठावान पाहिजे. आम्ही एखादा प्रश्न उचलला आणि तो प्रश्न दाबायला दुसऱ्या माणसाने आम्हाला काही द्यायचं म्हटलं तर आम्ही त्या ठिकाणी बळी पडता कामा नये. आमचा कार्यकर्ता धडाडीचा असला पाहिजे, तो तळमळीचा असला पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे. कुंदन पाटलांनी उल्लेख केल्याप्रमाणे मी जे पुन्हा सांगते की या वाडा तालुक्यातला शिल्लक राहिलेला जो काही शिवसैनिक आहे, जो कार्यकर्ता आहे, हा सगळ्या व्याख्यामध्ये परफेक्ट बसणारा आहे. म्हणून कुंदनजी वाड्याला येताना तुम्हाला विशेष आनंद होतो. त्याचं कारण या वाड्यातला निष्ठावान, प्रामाणिक, धडाडीचा, तळमळीचा आणि पक्षाला सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता. हा, आता काही वाचाळी याच्यामध्ये आहेत, ते असले पण पाहिजे, पण त्यांनाही माझी नम्र विनंती आहे, इलेक्शनच्या काळात जे पक्षाला हितकारक होईल, जे महाविकास आघाडीला हितकारक होईल, त्या संदर्भातलीच वाच्यता झाली पाहिजे. कुठेही भेद पडेल, कुठेही छेद पडेल, कुठेही खिंडी पडेल अशा प्रकारचं आपलं वक्तव्य नको. आपण हुशार आहात, आपण गेले अनेक वर्षांचे कार्यकर्ते आहात, गेले अनेक वर्ष आपण काम करताय, पण ते करत असताना मुळातच कुठेही ठिणगी पडेल अशा पद्धतीचं तरी म्हणतं. जिल्हा परिषद इलेक्शनला आमच्या पक्षप्रमुखांनी जिल्हा प्रमुखांकडे 50 कोटी पाठवले आणि मग त्या 50 कोटीतले जिल्हा प्रमुखांनी 5 कोटी ठेवले आणि मग त्यातले काही कोटी खाली वाटले. बरं, खाली वाटले त्यातले पण यांनी एवढे खाल्ले, हे खाल्ल्याचे आरोप आहेत ना, हे भर सभेत केले पाहिजे तर तुम्हाला शिवसैनिक मानतील. गपचूप इकडे तिकडे जायचं आणि आपापसात बोलायचं. ज्यांनी खाल्ले त्यालाही उभं करा आणि होतं काय, आम्ही आमच्याच चांगल्या कार्यकर्त्यांचे पाय खेचायचं काम करतो, हे होता कामा नये. जो चुकीचा आहे तो 100% चुकीचा आमच्या भर सभेत झाला पाहिजे, त्याच्यावरती बॅन करू. पण तो चुकीचा नाही, जो काम करणारा आहे, तो आमच्यापेक्षा चांगलं काम करतो, म्हणजे ते पाय खेचा, त्याला बाहेर आणा, त्याच्यावरती काहीतरी आरोप करा. असली बेछूट वृत्ती शिवसैनिकांनी जोपासू नका, ही माझी हात जोडून विनंती. ज्याच्याबद्दल आरोप आहे त्याला समोर करा, त्याला समोर आणा, त्याच्यावर आरोप सगळ्यांसमोर करा, तुमच्याकडे पुरावे दाखवा आणि पुराव्यानिशी बोला तर आम्ही तुम्हाला म्हणू. कारण काय, याच्याने आम्ही आमच्या लोकांना तोडतोय याचं भान ठेवा. बाहेरची लोक मजा बघायला कशी लावून दिली यांची, बघा आता यांची संघटना राहते का, कसं झुंजवलं यांना यांच्यामध्ये, म्हणजे त्यांचं काम करायला ते मोकळे. असं आमच्यातल्या तुटीचा, भेदाचा दुसऱ्याला वापर करून देता कामा नये. हो, कदाचित कुंदनवाडी जिल्हा प्रमुख म्हणून, ज्योती ठाकरे उपनेता म्हणून त्यांचं काम तुम्हाला मान्य नसेल का, आम्ही जोडण्याचं काम करतो, आम्ही सर्वांना घेऊन पुढे येण्याचं काम करतो. आजही मनभेद असतात ना, नाही कुठे, अहो हाताची पाच बोटं सारखी नाही आहेत, माणसांचं काय घेऊन बसलं. पण याच्यामध्ये जे त्यांच्याकडे चांगलं आहे त्याच्यातनं आपल्याकडे काही येईल का, ते सद्गुण आपल्याकडे येतील का, याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. तात्विक मतभेद आहेत ते असलेच पाहिजे, त्याचा तात्विकतेने समाचार घेतला पाहिजे. मुद्द्याची कोणती गोष्ट मुद्द्यावर येता कामा नये, ती मुद्द्याने सोडवली गेली पाहिजे आणि या माध्यमातून आपण ते काम कराल याची मला खात्री आहे. मोडे पण वाकणार नाही, येऊ दे ना किती पण संकट, साप मोडून जाईल
आमचा शिवसैनिक ही माझी भूमिका असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, संकटात धावून जाणारा, हे तर मी तुम्हाला सांगायला नको, तुम्ही आम्हाला न विचारता संकटामध्ये उडी घेता, आपल्या लोकांना मदत करता. पुढचं, पक्ष प्रोटोकॉल पाळणारा. निलेश पाटील तालुक्याचे तालुका प्रमुख जेव्हा जेव्हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखादा मेसेज टाकतात त्यावेळेला ते खाली लिहितात, आपला वाडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर आहे कुंदनजी? ते कधीही त्यांचा उल्लेख तालुका प्रमुख शिवसेना म्हणून करत नाही. मी आणि कुंदन पाटलांनी सुद्धा त्यांना बोललेलं, तुम्ही तुमच्या पदाचा प्रोटोकॉल पाळा, तो ठेवा तिकडे. तेवढे नाही, सगळे शिवसैनिक आहेत ना, हे तालुका प्रमुख मिळून आम्ही सगळे आहोत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण त्यांनी असं म्हटलं म्हणून निलेश पाटलांना हलक्यात घ्यायचं, कोणी काम करायचं नाही. तालुका प्रमुखाचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल त्यांना मिळालाच पाहिजे आणि तो प्रत्येकाने दिला पाहिजे. त्या पदाचा प्रोटोकॉल त्या माणसाला दिला गेला पाहिजे. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख कुणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाची ताकद फार फार मोठी आहे. कदाचित भाषण करणं सोपं असेल, माणसं कमवणं फार कठीण आहे. ही माणसं तुम्ही कमावले, त्यामुळे प्रत्येकाला मान सन्मान देऊनच त्याच्या सन्मानाने बोललं गेलं पाहिजे. मी याच मंचावरून अतिशय नम्रपणे एका व्यक्तीचं नाव ठेवू इच्छिते. मी या राजकारणामध्ये अनेक व्यक्ती पाहिले, काम करणारे पाहिले, कामापासून पळणारे पाहिले, काही कारणं देणारे पाहिले, काही कारणं सोडून काम करणारे पाहिले. पण आज कुंदनजी, आमच्या या तालुक्यामध्ये उपजिल्हा प्रमुख पद ज्यांना मिळालंय ते कांतीलाल देशमुख यांचं जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी अभिनंदन केलं. ते उपजिल्हा प्रमुख झाले, पण ते कार्य करतायत ते आजपर्यंत विसरले नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, भूमिहीनांचा असो, ज्या ज्या वेळेला त्यांना समजतं की प्रश्न आहे, ते स्वतः एक फोन मला करणार की ताई असा प्रश्न आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे, गो आहे म्हटलं की ते त्यांच्या गतीनं पळतात. ते परत कुणाची परवानगी मग घेत नाही. सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करणं असो, तो प्रश्न धडाडीनं मांडणं असो, म्हणून कुंदनजींनी म्हटलं की भले आम्ही तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असू, प्रोटोकॉल नाही, पण तुम्ही तुमचं जे काम करता या कामामध्ये कुठेही खंड न ठेवता हे काम करणं सुरू ठेवा. शिवसेनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाचं फळ मिळतंच, याचं उदाहरण ज्योती ठाकरे. एक काळ असा होता की सगळी पदं काढून घेतली, एक काळ असा होता पदांचा वर्षाव केला, पण पदांचा वर्षाव केला तेव्हाही आणि पदं सगळी काढून घेतली तरीही ज्योती ठाकरेच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, लोकांशी संवाद साधण्यात, लोकांना एकत्र करून घेण्यात फरक पडला नाही आणि त्याचं फळ मिळालं. शिवसेनेमध्ये एवढी माणसं असताना जी 11 राज्यमंत्री पदं दिली गेली त्यामध्ये एकमेव महिला ज्योती दीपक ठाकरे. हे काम सतत करण्याचं फळ, निष्ठेने करण्याचे, प्रामाणिकपणे. कोण काय करतात ना, प्रत्येक माणसाला विरोधक असतात आणि विरोधक असलेच पाहिजे. विरोधक जेवढी टीका जोरात करतील तेवढी ज्योती ठाकरे जास्त जोरात पडेल, ही माझी हिंमत. ते असले पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला समजत नाही आपण कुठे कमी पडतो. आपल्याला वाटतं आपली हुशारकी जास्त नाही, हे असले पाहिजे विरोधक, प्रत्येकाला असले पाहिजे, त्यांनी आपली प्रगती होते. त्यामुळे केलेली प्रत्येक टीका ही पॉझिटिव्हली घ्यायला आमच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. आरेला कार्य सुद्धा करता आलं पाहिजे. तो आपला भडा 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 बोलत राहील आणि आपण मुख घेऊन बसायचं तर दोषी आपण होतो, उत्तर सुद्धा देता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकच सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ज्यांना पक्षात राहायचं आहे त्यांनी निष्ठेने आणि मनाने राहा, शरीराने तिकडे. कॉन्ट्रॅक्ट वाचवायला, पैसा कमवायला, स्वार्थासाठी आणि पदासाठी इकडे आमच्या पायाशी चालणार नाही. भविष्यामध्ये दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना हे इलेक्शन आटपलं की त्यांचा बाजार आटपवायला सुद्धा आम्ही कमी पडणार नाही. कारण आमची संघटना स्वच्छ, आमची संघटना कार्यकर्त्याला बरोबर घेऊन जाणारी, आमची संघटना या जनसामान्यांना न्याय देणारी, माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे सर्व नेते यांच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती पुढे जाणारी आहे. आणि आमचा इतिहास ज्वलंत होता, आमचा वर्तमान ज्वलंत आहे, पण भविष्य ज्वलंत आणि दैदिप्यमान असणार आहे याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. पुढे एकदा या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माझं लांबलेलं भाषण आपण सगळ्यांनी सौम्यपणे घेतलं.